नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थातच मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी संदर्भामध्ये आज म्हणजेच 79 दिवसांनी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात चार्जशीट दाखल झालं आणि त्यामुळं हे संपूर्ण प्रकरण आजपासून न्याय प्रविष्ट झालं. आता या चार्जशीटमध्ये काय आहे त्याची परत जेव्हा दाखल होईल, त्यातून जेव्हा तुम्हा आम्हाला जी काही माहिती मिळेल त्यावर मी लाईव्ह करणार आहेच. पण आज रात्री देखील नेमकं चार्जशीटमध्ये काय उल्लेख असू शकतो त्याच्याबद्दलचं कुतूहल जनतेच्या मनात काय आहे हे देखील मी तुमच्याशी बोलणार आहे. पण आत्ता जो माझा विषय आहे तो विषय याही पेक्षा वेगळा आहे. कारण आपण जर आत्तापर्यंत पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या काही क्रोनॉलॉजीच्या माध्यमातून जर आपण घडलेल्या घटना पाहिल्या तर त्या फार म्हणजे अगदीच एकमेकांशी जुळणाऱ्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रश्न हाच उरतो की मुळातच संतोष देशमुख हत्या प्रकरण जे घडलं किंवा जी काही हत्या घडली तिच्या मुळाशी खंडणी होती आणि ही खंडणी नेमकी किती तारखेला पहिल्यांदा अवादा कंपनीकडे मागण्यात आली तिथून हा खरं म्हणजे तपास होणं गरजेचं आहे. या तपासामध्ये जर आपण पाहिलं तर चार्जशीटमध्ये वेगवेगळी 3 दोषारोपपत्र दाखल झालेले आहेत कोर्टामध्ये. मग त्यामध्ये हत्या, खंडणी आणि त्या जोडीला अॅट्रॉसिटी. पण हा जो मधला खंडणी जो भाग आहे तो खंडणीचा भाग 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून जो काही फोन केला त्या खंडणी संदर्भातला उल्लेख आहे. पण याही आधी म्हणजे अगदी 5-6 महिन्यांपूर्वी एक खंडणी अवादा कंपनीकडे मागण्यात आली होती. तेव्हापासून खरं म्हणजे या तपासामध्ये संक्षिप्त भूमिका यायला हवी. आता त्यामुळेच माझं या विषयावरचं जे लाईव्ह आहे ते लाईव्ह म्हणजेच त्या 3 तारखा आणू शकतात केसमध्ये जान. काय घडलं होतं त्या तारखांना जान आणू शकतात म्हणजे जीव आणू शकतात, प्राण आणू शकतात. त्या 3 तारखा नेमक्या कोणत्या होत्या? असं त्या 3 तारखांना काय घडलं होतं ज्या 3 तारखांवर हे पुढचं सगळं प्रकरण घडलं? खरं तर या तारखांविषयीचीच क्रोनॉलॉजी मांडण्याचा मी प्रयत्न आता या माझ्या लाईव्ह मधून करणार आहे. आपल्याला सगळ्यांना पहिली तारीख जर कोणती आठवतीये तर आपण या संदर्भामध्ये आपण विचार करतो तर आपण 29 नोव्हेंबर पर्यंत येऊन थांबतो. पण त्याआधी 5-6 महिन्यांपूर्वी एक तारीख जी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी लक्षात आणून दिली आहे. पोलीस तपासात देखील त्याची चौकशी करण्याची भूमिका देखील मांडली आणि ती तारीख होती 28 मे. 28 मे रोजी नेमकं काय घडलं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर 29 नोव्हेंबर येते आणि मग 6 डिसेंबर येते. त्यामुळं या 3 तारखेंचा एक संक्षिप्त आढावा नेमकं त्या दिवशी काय घडलं हे जर आपण समजून घेतलं आणि पोलिसांनी आपल्या तपासामध्ये या 3 तारखेंच्या भूमिका विशद केल्या तर निश्चितपणे या केसमध्ये जान येऊ शकते. खटला उभा राहिल्यानंतर याच्यात या 3 तारखांमध्ये घडलेल्या क्रोनॉलॉजीचा घटनांचा जर उहापोह झाला तर निश्चितपणे त्यावर युक्तिवाद होऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी मदत होऊ शकते. आता पहिली तारीख ती म्हणजे 28 मे. आपण या बाबतीत बोलूया. 28 मेला काय घडलं होतं? खरं तर जेव्हा वाल्मिक कराड हे नाव बीडच्या गुन्हेगारी पटलावर आलं त्यावेळी संपूर्ण बीड जिल्ह्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची कशी दहशत आहे किंवा त्याच्या दहशतीची फॅक्टरी कशी त्या बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे हे चित्र हळूहळू स्पष्ट होत गेलं. या बीडमध्ये वाल्मिक कराडसाठी खंडण्या मागणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत होत्या असं उजेडात आलं. याच टोळींपैकी एक तो म्हणजे रमेश घुले.
ही व्यक्ती वाल्मिक कराडसाठी काम करत होती. आता या रमेश घुलेनं काय केलं, तर या रमेश घुलेनं बरोबर 28 मे रोजी अवादा कंपनीच्या एका व्यक्तीचं अपहरण केलं. आता ही व्यक्ती नेमकी कोण आणि काय घडलं होतं त्या दिवशी ते आपण पाहूया. 28 मे रोजी अवादा कंपनी, जी आपण ज्याला म्हणतो की विंड एनर्जी निर्माण करणारी कंपनी, जी मस्साजोगमध्ये नुकतंच तिचं ऑफिस सुरू झालं होतं, अगदी 5-6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आणि या ऑफिसमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामास असलेले सुनील केदू शिंदे हे त्यांच्या साथीदारासह 28 मे रोजी केज मधल्या गेस्ट हाऊस मध्ये जेवायला गेले होते. ते त्यांच्या गाडीनं गेले होते. त्या ठिकाणी एक गाडी आली ज्यामध्ये रमेश घुले आणि त्याचे साथीदार होते. या गाडीनं सुनील शिंदे यांच्या गाडीला अडवलं. त्यातून सुनील शिंदे यांना उतरवलं. गावठी कट्ट्याचा त्यांना धाक दाखवण्यात आला. आपल्या गाडीत या आरोपींनी त्यांना बसवलं आणि त्यांचं अपहरण केलं. त्यांना या रमेश घुले यानं 2 कोटींची खंडणी मागितली होती. आता नेमकं घडलं काय होतं आणि त्यांनी कशाबद्दल धमकी देऊन खंडणी मागितली होती, तर रमेश घुले सुनील शिंदेला असं म्हणाला होता, सुनील शिंदेंना पवनचक्कीच्या रस्त्यांची आणि इतर कामं दिली नाहीत तर महागात पडेल, ही एक पहिली धमकी होती. म्हणजे अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना पहिली धमकी वाल्मिक कराडच्या विष्णू चाटे किंवा सुदर्शन घुले या चेला चपाट्यांनी दिली नव्हती, तर त्यांच्याही आधी 5-6 महिन्यांपूर्वी रमेश घुले या व्यक्तीने दिली होती. तो म्हणाला पवनचक्क्यांच्या रस्त्यांची जी कामं आहेत ती आम्हाला मिळाली पाहिजे, ती इतरांना मिळाली तर ते महागात पडेल. आणि दुसरी, जमीन अधिग्रहण करायची असेल, म्हणजे पवनचक्कीच्या कामासाठी जी काही जमीन लागते किंवा विंड पोल्स उभे करण्यासाठी, पवनस्तंभ उभे करण्यासाठी जी काही जमीन लागेल ती करायची असेल, जमीन अधिग्रहण करायची असेल, कारण की आमच्याच तालुक्यात येऊन आमच्याच जमिनी तुम्ही अधिग्रहण करत असाल तर तुम्हाला 2 कोटींची खंडणी द्यावी लागेल. आता रमेश घुलेनं जमीन अधिग्रहण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला मग भगवानगडाजवळ बोलावून घेतलं. आता या भगवानगडाजवळ नेमकं काय घडलं हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. या भगवानगडाजवळ जेव्हा त्याला जायचं होतं रमेश घुलेला, तेव्हा त्यानं काय केलं, रमेश घुले यानं त्याच्या गाडीत सुनील शिंदे याला बसवलं आणि त्याला घेऊन तो भगवानगडाजवळ गेला. म्हणजे केज गेस्ट हाऊसच्या प्रिमाइसिस मधून त्याचं अपहरण झालं. तिथून त्याला नेण्यात आलं 28 मे रोजी भगवानगडाजवळ. आता तिथं नेल्यानंतर त्यानं काय केलं, तर जमीन अधिग्रहण करणारा कंपनीचा जो कोणी अधिकारी असेल, ज्याला जे काम दिलं होतं जमीन अधिग्रहण करण्याचं, त्या माणसाला त्या ठिकाणी त्यानं भेटायला बोलवलं. म्हणजे आता त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण करणारी व्यक्ती रमेश घुले आणि या अवादा कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे हे तिघे त्या ठिकाणी होते. पण त्याच दरम्यान त्या ठिकाणी पोलीस आले आणि मग पोलीस आल्यानंतर मात्र रमेश घुले आणि त्याच्या साथीदारांनी तिथून पळ काढला. त्यामुळं कुठेतरी सुनील शिंदेची सुटका झाली. मग सुनील शिंदेंनी काय केलं, तर त्याच तारखेला म्हणजे 28 मे रोजीच केस पोलीस स्टेशन गाठलं आणि केस पोलीस स्टेशन मध्ये या खंडणी विषयीची तक्रार दाखल केली. म्हणजे FIR दाखल झाला 29 तारखेला. म्हणजे 28 तारखेला तक्रार दाखल झाली, 29 तारखेला म्हणजे 29 मेला या घटनेचा FIR दाखल झाला. पुढे काय झालं, पुढे अर्थातच या प्रकरणी म्हणजे खंडणी मागितल्या प्रकरणी, धमकावल्या प्रकरणी रमेश घुले याला अटक झाली आणि नंतर काही दिवसांनी अटक झाल्यानंतर त्याला जामीन देखील मिळाला आणि त्याची सुटका झाली. आता तो रमेश घुले कुठं आहे, म्हणजे मे महिन्यापासून किंवा जून महिन्यापासून आत्ताच्या या फेब्रुवारी महिन्यापर्यंत रमेश घुलेचं कुठं नावच आलेलं नाहीये. रमेश घुलेला अटक झाली,
नंतर त्याला जामीन मिळाला, त्याच्यावर जे काही चार्ज होते, अर्थातच तो वाल्मिक कराडचा आणि त्याचा काही संबंध होता का? पुढे काय झालं रमेश घुलेचं, या प्रकरणात देखील खंडणीच परत मागण्यात आलेली आहे आवादा कंपनीकडून. मग रमेश घुले आणि दुसऱ्यांदा आवादा कंपनीकडे खंडणी मागणाऱ्या विष्णू चाटे किंवा सुदर्शन घुले यांच्याशी त्याचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस तपासात झालाय का? तर जवळपास तो नाही झाला हेच दिसून येतं. आता FIR कॉपीमध्ये रमेश घुले आणि एक इतर असं म्हटलेलं आहे. तो आणि एक इतर कोण, त्याचं नावगाव काय आहे, तो कोण होता, त्याचं पोलीस तपासात पुढे काय झालं, त्याची चौकशी झाली का, त्याला अटक झाली का, अटक झाली असेल तर जामीन झाला का, आणि जर तो कोठडीत असेल तर तो कुठं आहे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अजिबात मिळालेली नाहीत. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी हीच मागणी केली आहे. 28 मे पासून या प्रकरणाशी या सगळ्या प्रकरणाचा संबंध आहे. म्हणजे 28 मे रोजी पहिल्यांदा अवादा कंपनीच्या सुनील शिंदे यांना खंडणी मागण्यात आली होती. हा रमेश घुले वाल्मिक कराडशी संबंध असल्याचं बोललं जातं. पण सुनील शिंदे यांनी 28 मेला जितकी तत्परता दाखवली तक्रार दाखल करण्याची या खंडणीची, तितकीच तत्परता पुन्हा एकदा त्यांना 29 नोव्हेंबरला खंडणी मागण्यात आली तेव्हा का दाखवली नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. कारण आता पुढची जी तारीख आहे ती तारीख आहे 29 नोव्हेंबर. म्हणजेच 28 मे नंतर जी पुढची तारीख येते ती अत्यंत महत्वाची आहे. त्या तारखेकडे देखील पाहणं आपल्याला आवश्यक आहे. या तारखेला नेमकं काय म्हटलं गेलंय हे देखील आपण पाहूयात. 29 नोव्हेंबरला, 28 मे नंतर 29 नोव्हेंबरला काय झालं होतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपल्या समोर एक सीसीटीव्ही फुटेज आलं. त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण काय पाहिलं तर केज मध्ये त्या विष्णू चाटे जो राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा तालुकाध्यक्ष होता केजचा, नंतर त्याला त्या पक्षातून हकालपट्टी देखील त्याची करण्यात आली, पदावरून देखील हटवण्यात आलं. या विष्णू चाटेच्या केज मधील ऑफिसच्या जवळपास कुठे ना कुठेतरी एका स्पॉटवर हे सगळे जण 29 तारखेला आपल्याला त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसले. त्यामध्ये कोण कोण होतं आठवतंय तुम्हाला? वाल्मिक कराड तर होताच, शिवाय त्याच्या सोबत बालाजी तांदळे, त्याच्यासोबत राजेश पाटील जो PSI जो आता निलंबित आहे या प्रकरणात. पहिल्यांदा जिथे राजेश पाटील दिसला, अर्थात त्याच्या आधी देखील तो 8 डिसेंबरला म्हणजे संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वी केज मधील एका हॉटेलात सुदर्शन घुले बरोबर चहा पित असताना दिसला. त्याचं देखील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. मग त्यावेळी तो अर्थातच निलंबित नव्हता, म्हणजे राजेश पाटील ड्युटीवर होता, तो एक त्यावेळी दिसला. वाल्मिक कराड, बालाजी तांदळे आणि मग ही सगळी त्याची चेली चपाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, हे सगळे त्या ठिकाणी आपल्याला दिसले. आता ते त्या ठिकाणी का गेले होते याचं उत्तर आपल्याला सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर कळालं. त्या आधीच आपल्याला एका संशयातून व्यक्त करण्यात आलं होतं. काय की 29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराड यानं विष्णू चाटे याच्या मोबाईल वरून फोन करून प्रोजेक्ट मॅनेजर, हेच ते प्रोजेक्ट मॅनेजर ज्यांचं अपहरण 28 मेला रमेश घुलेनं केलं होतं, याच सुनील शिंदेला विष्णू चाट्याच्या मोबाईल वरून धमकी दिली होती. काय, सुदर्शन घुले जे सांगतोय तसं कर, नाहीतर कंपनीचं काम बंद पाडीन, 2 कोटींची खंडणी जी तुला मागितली ती दे, अशी धमकी कुणी दिली होती? अर्थातच वाल्मिक कराडनं. कुणाच्या मोबाईल वरून? विष्णू चाटेच्या. कुठून दिली होती? केज मधील एका स्पॉटवरून, ज्या ठिकाणी हे सगळे होते. आता 29 नोव्हेंबरला ही घटना घडली, पण ती क्लिअर कधी झाली? जेव्हा 29 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. तोपर्यंत आपल्याला हे कळालंच नव्हतं. आपल्याला फक्त 12 डिसेंबरला जेव्हा सुनील शिंदे यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली, त्या तक्रारीत जी तिघांची नावं घेतली गेली, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड, एवढंच आपल्याला माहित होतं की सुनील शिंदेनी असं म्हटलं होतं त्या फिर्यादीमध्ये की वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून मला फोन केला आणि मला सुदर्शन घुले
सांगतोय तसं कर, नाहीतर हातपाय तोडीन, खंडणी 2 कोटींची दे, अशी धमकी दिली. हे सुनील शिंदेनी 29 नोव्हेंबरचं जे प्रकरण घडलं ते सांगितलं कधी? 11 डिसेंबरला. आता प्रश्न हाच उरतो की 29 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर म्हणजे साधारण 12 दिवसांचा कालावधी या सुनील शिंदेना का लागला या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करायला? हा प्रश्नच आहे ना, का लागला? कारण की ज्यावेळी तुझं पहिल्यांदा अपहरण झालं होतं तुमचं 28 मे रोजी, तेव्हा तर तुम्ही त्याच दिवशी अगदी पर भगवानगडाजवळ गेलतात तुम्ही, तिथून परत केजला आलात तुम्ही, आणि त्याच दिवशी तुम्ही केज पोलीस ठाण्यात रमेश घुलेच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. मग 29 नोव्हेंबरला तुम्हाला पुन्हा एकदा धमकी आली, तरी देखील तुम्ही वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांच्या विरोधात 29 नोव्हेंबरलाच केज पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल केला नाही? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोच ना. आणि याच 29 तारखेला हा वाल्मिक कराड केज मध्येच होता, हे तर क्लिअर झालं. 29 नोव्हेंबरला तो एका रजिस्ट्री ऑफिस मध्ये प्लॉट संदर्भामध्ये काम करायला देखील गेला होता, असं देखील पुढे तपासात नमूद झालं. म्हणजे केज मध्ये वाल्मिक कराड होताच. आता 29 नोव्हेंबरला जे घडलं ते सुनील शिंदेनी सांगितलं. 11 डिसेंबरला 12 डिसेंबरला तो गुन्हा दाखल झाला. 12 डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि त्याच गुन्ह्यात पहिल्यांदा वाल्मिक कराड हे नाव पुढे आलं. त्याच्याच आधी 2 दिवस 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण होऊन हत्या झाली होती. त्यावेळी जबाब शिवराज देशमुख, संतोष देशमुख यांचे आत्तेभाऊ जे आय विटनेस होते, नंतर ज्यांचा जबाब 10 तारखेला पुरवणी जबाब देखील नोंदवण्यात आला, त्यात त्यानं विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि बाकीच्या आरोपींची नावं घेतली होती. त्यात वाल्मिक कराडचं नाव नव्हतं. पण वाल्मिक कराडचं नाव एस्टॅब्लिश कधी झालं? 12 डिसेंबरच्या खंडणीच्या गुन्ह्यात, जो सुनील शिंदे यानं दाखल केला होता. आणि ती घटना घडली होती 29 नोव्हेंबरला. म्हणजेच या 29 नोव्हेंबरचा गुन्हा दाखल झाला 12 डिसेंबरला. आता 29 नोव्हेंबरला जर हा गुन्हा दाखल झाला असता तर विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांना त्याच वेळी अटक झाली असती आणि अर्थातच पुढे हा प्रकार घडला नसता. 9 डिसेंबरला हत्या घडलीच नसती. पण 9 डिसेंबरची हत्या झाल्यानंतर 2 दिवसांनी केज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दिवशी आणखी एक गुन्हा दाखल झाला, तो मी नंतर सांगेनच. म्हणजेच काय की मुळातच रमेश घुले याच्यावर तातडीनं 28 मेला गुन्हा दाखल होतो. पण 29 नोव्हेंबरला ज्या वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून ज्याला फोन केलाय त्याच्याविषयीचा गुन्हा तातडीने 29 नोव्हेंबरलाच दाखल होत नाही. आणि आता आणखी एक महत्वाचं, 29 नोव्हेंबरला केजच्या ऑफिसच्या शेजारी म्हणजे विष्णू चाटेच्या जे सगळे जमले होते त्यामध्ये सुदर्शन घुले देखील होता. आणि हा सुदर्शन घुले जो आहे तो सुदर्शन घुले जो केज मध्ये वाल्मिक कराड सोबत जेव्हा वाल्मिक कराडनं फोन केला होता विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदेला अवादा कंपनीमध्ये, तो सकाळची वेळ, आणि त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले म्हणजे बघा 29 नोव्हेंबरला घडलंय काय, नुसतं वाल्मिक कराडनं मोबाईलवरून धमकी नाही दिली सुनील शिंदेला, तर प्रत्यक्ष सुदर्शन घुलेला पाठवलं सुद्धा अवादा कंपनीत. म्हणजे सुदर्शन घुले अवादा कंपनीमध्ये गेला हा 29 नोव्हेंबरला. आता त्यावेळी संवाद काय होता वाल्मिक कराडचा सुनील शिंदे सोबत, की तुला सुदर्शन घुले सांगतोय तसं कर. याचाच अर्थ सुनील शिंदेला ऑलरेडी सुदर्शन घुले कोण हे माहिती आहे, माहित होतच. कारण जेव्हा रमेश घुले या प्रकरणात सापडला तेव्हा रमेश घुलेच्या हातून हे सगळं खंडणीचं प्रकरण वाल्मिक कराडनं काढून घेतलं आणि विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांना हे खंडणी मागण्याचं काम सोपवलं. कारण की त्याच्याकडे बऱ्याच टोळ्या आहेत. रमेश घुलेची एक टोळी नाकाम झाली, अपयशी ठरली, म्हणून दुसरी टोळी, मग विष्णू चाटे, सुदर्शन घुले. आता विष्णू चाटे हा सुदर्शन घुलेचा बॉस आणि वाल्मिक कराड विष्णू चाटेचा बॉस. म्हणजे थोडक्यात आपण
सुरेश धस यांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर आका, म्हणजे सुदर्शन घुलेचा आका विष्णू चाटे आणि विष्णू चाटेचा आका वाल्मिक कराड. विष्णू चाटेच्या आकानी म्हणजे वाल्मिक कराडनं विष्णू चाटेला सांगितलं, मग सुदर्शन घुलेच्या आकानी म्हणजे विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला सांगितलं. याचाच अर्थ मे ते नोव्हेंबर या दरम्यान 5-6 महिन्यांच्या दरम्यान सुनील शिंदेकडं सुदर्शन घुले खंडणीसाठी तगादा लावत होता. कारण अवादा कंपनीकडं खंडणी मागण्याचं काम रमेश घुलेला पूर्ण करता आलं नाही, म्हणून सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेला खंडणी मागण्याचं काम वाल्मिक कराडकडून देण्यात आलं. मग सुदर्शन घुले मे ते नोव्हेंबर या 5-6 महिन्यांमध्ये बऱ्याचदा सुनील शिंदेंना भेटला असावा. त्यानं बऱ्याचदा त्यांच्याकडे फोनवरून खंडणीचा तगादा लावला असावा. आता म्हणून तर सुदर्शन घुले सांगतोय तसं कर असं वाल्मिक कराडनं सांगितल्यानंतर त्यांनी हा प्रश्न नाही केला कोण सुदर्शन घुले म्हणून. याचा अर्थ सुनील शिंदेला सुदर्शन घुले कोण, कुणाचा माणूस आहे, कुणासाठी काम करतो हे सगळं माहीत होतं. आता आणखी एक ट्विस्ट आहे या प्रकरणामध्ये. 29 नोव्हेंबरला जेव्हा वाल्मिक कराडनं फोन केला त्याच्यानंतर दुपारी सुदर्शन घुले प्रत्यक्ष त्या कंपनीत गेला, सुनील शिंदेंना भेटला. नुसता भेटला नाही तर काय म्हणाला, 2 कोटींची खंडणी दे नाहीतर हातपाय तोडीन असं तो म्हणाला. आता सुदर्शन घुले हा माणूसच विष्णू चाटेचा, विष्णू चाटे हा माणूस वाल्मिक कराडचा, हे तिघे सकाळी केजच्या त्या एका स्पॉटवर एकत्र असतात आणि मग वाल्मिक कराड त्याला सूचना देतो किंवा त्याच्या भाषेत क्या हुक्म है मेरे आका असा हुकूम दिला आणि मग तिथून सुदर्शन घुले दुपारी त्या कंपनीच्या स्पॉटवर गेला, सुनील शिंदेंना धमकी दिली. वाल्मिक कराडनं काय सांगितलंय फोनवरून माहितीये ना, मग आता ती 2 कोटीची खंडणी दे असं सुदर्शन घुलेनं त्या सुनील केदू शिंदेला सांगितलं. आता हे 29 तारखेला घडलं. 29 नोव्हेंबरचा हा प्रकार 12 डिसेंबरला नोंद झाला, FIR झाली. त्याच वेळी शिवाजी थोपटेनं पण एक आपली तक्रार दाखल केली. आता शिवाजी थोपटे कोण? शिवाजी थोपटे हा त्याच मस्साजोग मधील अवादा कंपनीमध्ये सुपरवायझर आहे. त्यानं काय केलं, त्यानं असं म्हटलं की मला देखील काही दिवसांपूर्वी म्हणजे 29 नोव्हेंबरच्या प्रकरण काय घडलं हे सांगताना काही दिवसांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये ते असावं किंवा त्याच्या आधीच्या ऑक्टोबर महिन्यातलं असावं. काय म्हणाला शिवाजी थोपटे, मला देखील काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडनं परळीमधील त्याच्या कार्यालयात बोलावलं होतं आणि 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. आता मला हा प्रश्न विचारायचा आहे, सुनील केमू शिंदेनी 29 नोव्हेंबरला मागितलेल्या खंडणीची तक्रार 12 डिसेंबरला दिली, पण शिवाजी थोपटे याला तर त्याच्या आधी काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडनं परळीच्या कार्यालयात बोलावून थेट 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मग त्याच वेळी शिवाजी थोपटेनं केज पोलीस ठाण्यात या खंडणी संदर्भात गुन्हा का दाखल केला नाही? बघा म्हणजे कसे लूप होल्स आहेत 29 नोव्हेंबरच्या तारखेचे. एवढे सगळे किस्से या 29 या नोव्हेंबरच्या दरम्यान घडलेले आहेत ज्याच्याबद्दल कुणालाही अजूनपर्यंत काहीही माहिती नाही. याचाच अर्थ वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे हे सगळे कोण आहेत, त्यांची माहिती काय, ही सुनील शिंदेंना पण माहित होती आणि शिवाजी थोपटेंना पण माहिती होती. पण दबावापोटी यांनी फिर्यादी दाखल केल्या नाहीत का, दाखल करायला गेले आणि केज पोलिसांनी फिर्यादी दाखल करून घेतल्या नाहीत का, आणखी वेगळं काही कारण आहे? याची उत्तरं अजूनही निरुत्तर आहेत. आता हे झालं या 2 दिवसांचं. आणि तिसरी तारीख अत्यंत महत्वाची, ती म्हणजे 6 डिसेंबर, जी सगळ्यांना ठाऊक आहे त्या दिवशी काय घडलं. पण या 6 डिसेंबरला जे घडलं त्याची देखील तक्रार 12 डिसेंबरलाच दाखल झाली. म्हणजे 12 डिसेंबरला 2 तक्रारी दाखल झाल्या. त्या तक्रारी दोन्हीही वेगवेगळ्या दिवशी घडल्या होत्या. एक घडली होती 29 नोव्हेंबरला आणि एक घडली होती 6 डिसेंबरला प्रत्यक्ष. म्हणजे 29 नोव्हेंबरचा गुन्हा दाखल होतोय 12 डिसेंबरला, 6 डिसेंबरचा गुन्हा दाखल होतोय 12 डिसेंबरला. का एवढा वेळ का लागला?
याच्यामध्ये नेमकं असं काय घडलं होतं? एवढा वेळ लागण्यामागचं कारणच काय आहे? या फिर्यादी नोंदवून घेतल्या गेल्या नाहीत का यांच्यावर काही दबाव होता? अवादा कंपनीचे हे जे दोघे आहेत ना, शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे, अजूनही मीडिया समोर कधी आलेले नाहीत. अवादा कंपनीची भूमिका अजूनही कधीही स्पष्ट केलेली नाही. खरं म्हणजे धमक्या आल्या यांना खंडणीच्या. याच प्रकरणातून हे सगळं पुढचं घडलं, म्हणजे मारहाण. अशोक सोनवणे वॉचमन आणि त्याला वाचवायला गेलेले संतोष देशमुख, म्हणून त्यांचं झालं अपहरण आणि झाली हत्या. म्हणजे मूळ प्रकरण आहे खंडणीचं, जे 28 मे पासून ते घोंगडं भिजत पडलेलं आहे. पण अवादा कंपनीनं याबाबत हू का चू काढला नाही. म्हणजे मे महिन्यापासून तुमच्याकडे खंडणीची मागणी या वाल्मिक कराड त्याच्या चेले चपाट्यांकडून होत होती, पण तुम्ही एकदा सुद्धा या संदर्भात काढला नाही. आणि ही अवादा कंपनीची फार मोठी चूक आहे. अवादा कंपनी अजूनही आपली भूमिका कातडी बचाव धोरण राबवतीये. आमच्यावर काही येता कामा नये, आमच्या प्रोजेक्टला काही धक्का लागता कामा नये. अरे, जमीन अधिग्रहण करायला जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधत असाल, करार करत असाल, तेव्हा त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाडे तत्वावर त्या जमिनी अवादा कंपनीला देता याव्यात, यासाठी निश्चितच सरपंच संतोष देशमुख यांनी प्रयत्न केलेलेच असणार. म्हणजे संतोष देशमुख यांच्याशी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना संबंध ठेवावेच लागणार आहेत. शिवाय ज्या जमीन अधिग्रहित करायच्यात त्याच्या एनओसीज देखील संतोष देशमुख सरपंच असल्यानं त्यांच्याकडूनच तुम्हाला घ्याव्या लागणार होत्या. आणखी एक, या संदर्भात संतोष देशमुखांची मागणी काय होती की तुम्ही फक्त आमच्या गावातल्या लोकांना, जे बेरोजगार आहेत तरुण, त्यांना रोजगार द्या. मग कुठे सिक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड सर्व्हिस असेल, किंवा व्हेइकल प्रोव्हाइडेड सर्व्हिस असेल, किंवा आणखी काही इलेक्ट्रिकल प्रोव्हाइडेड सर्व्हिस असेल, तर त्या संदर्भात आमच्या गावातल्या लोकांना रोजगार तुम्ही मिळवून द्या. पण आपल्याला आठवतंय की या ठिकाणी सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइडेड कंपनी जी आहे ती देखील बाहेरची आहे, मस्साजोगची नाही. नितीन बिक्कड, फकराबाद, धाराशिव मधला आहे तो. या नितीन बिक्कडला 10वा आरोपी करा असं थेट सुरेश धस यांनी मागणी लावून धरली होती. पण आता चार्जशीटच दाखल झालाय. कदाचित पुढे येणारं सप्लिमेंटरी चार्जशीट असेल, त्याच्यात काय होईल सांगता येत नाही. पण या नितीन बिक्कडवर खरं तर सुरेश धस यांनी याच्या आधी बरेच आरोप देखील केलेत. काय, 28 मे ही घटना जी आहे ती तर मी तुम्हाला सांगितलीच, पण नंतर 14 जून आणि 19 जून म्हणजे मे नंतरच्याच या दोन गोष्टी आहेत, 2 दिवसांच्या तारखा. 14 मेला परळीमध्ये मुंडेंच्या बंगल्यावर नितीन बिक्कड, कंपनीचे अधिकारी यांच्यात एक संगनमतानं बैठक झाली खंडणी संदर्भामध्ये. आणि मग त्याच अधिकाऱ्यानं, तिथल्या शुक्ला नावाच्या, थेट जोशी म्हणून मुंडेंचे जे पीए आहेत त्यांच्याशी संपर्क साधला भेटीसाठी. हे वाल्मिक कराडला कळलं. मग वाल्मिक कराडला याचा राग आला, म्हणून त्यांनी शुक्लाला खडसावलं देखील. आणि मग मीटिंग लागते ती सातपुडा बंगल्यावर, मलबार हिलच्या मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुंडेंच्या. आणि तिथे कंपनीचे अधिकारी नितीन बिक्कड, वाल्मिक कराड, स्वतः धनंजय मुंडे, हे सगळं सुरेश धस यांनी 5 जानेवारीला पुण्यात झालेल्या जनआक्रोश मोर्चामध्ये आपली डायरी काढून त्यातनं वाचून दाखवलेलं आणि सांगितलेलं आहे. आणि एवढंही म्हटलंय की जर हे खोटं असेल तर माझ्याकडे आता 300 गायींचा गोठा आहे, मी 1000 गायींचा गोठा करतो आणि राजकीय संन्यास घेतो, हे खरं आहे म्हणून. अजूनही सातपुडा बंगल्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं 19 जूनला काय घडलं याची माहिती कुठेही देण्यात आली नाही. कोणी तपासात ते आलं नाही, ना सीआयडीनी एसआयटीनी त्या तपासात पुढे आणलं. त्यामध्ये जो नितीन बिक्कड हे कॅरेक्टर एस्टॅब्लिश झालं, त्या नितीन बिक्कडचं देखील पुढे प्रसार माध्यमांनी मुलाखती घेतल्या. त्यात तो म्हणाला की मी या प्रकरणी नव्हतो, मी एकदाच बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावर मुंडेंच्या गेलो होतो, पण त्यावेळी माझ्या पर्सनल कामासाठी गेलो होतो. सीईओ धाराशिवची जे आहेत त्यांच्याकडून माझं एक काम करून घ्यायचं होतं. मग मी मुंडेंना म्हटलं की तुम्ही माझ्यासमोर त्यांना फोन लावा आणि अमुक तमुक माझं काम आहे ते करायला सांगा. मग मुंडेंनी माझ्यासमोर फोनही लावला, पण त्यावेळी धनंजय मुंडेंनी सीईओना फोन लावलाय याचा व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे, असं देखील बिक्कड यांनी सांगितलं. आता एक मंत्री एका कार्यकर्त्यासाठी सीईओना फोन लावतो आणि त्याचं शूटिंग हा कार्यकर्ता करतो, नेमकं म्हणायचंय काय? आता तो नितीन बिक्कड जो आहे
त्याची सर्व्हिस प्रोव्हायडेड कंपनी या मस्साजोगमध्ये कशी काय? याचा अर्थ वाल्मिक कराड आणि नितीन बिक्कड यांचे संबंध आहेतच ना. म्हणजे वाल्मिक कराडच्या मेहरबानीमुळं त्या मस्साजोग कंपनीमध्ये सेक्युरेट सर्व्हिस प्रोव्हाइड जी कंपनी आहे त्या नितीन बिक्कडला मिळवली. बरं तो चालवतो कोणाच्या? त्याच्याच कुठल्या तरी नातेवाईकाच्या नावावर, आणि व्हेकल कंपनी पण आहे त्याची. याचाच अर्थ संतोष देशमुख यांच्या गावातल्या लोकांना रोजगार द्यायचे सोडून अवादा कंपनीनं मस्साजोग गाव सोडून इतर लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला. म्हणजे हे सगळं प्रकरण जे आहे, अर्थात इथे संतोष देशमुख आणि अवादा कंपनी हे एकमेकांना माहीत नाहीत असं होऊच शकत नाही. त्यामुळे अवादा कंपनीने अजूनही आपली भूमिका क्लिअर केलेली नाही, हे दुर्दैव आहे या प्रकरणातलं. आता आणखी महत्वाचं 6 डिसेंबर, जी शेवटची तारीख, ज्या मी 3 तारखा म्हणालो होतो, 28 मे, 20, 29 नोव्हेंबर आणि तिसरी म्हणजे 6 डिसेंबर. आता 6 डिसेंबरला काय घडलं? मुळातच सगळ्यांनाच माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झालंय, पण माझ्या 3 तारखांमधली ही तारीख आहे. त्या तारखेला घडल्यानंतर नेमकं 12 डिसेंबरला काय घडलं यासाठी ही तारीख अत्यंत महत्वाची आहे. 6 डिसेंबर रोजी या मस्साजोग कंपनीवर हे सगळे चेले चपाटे म्हणजे सुदर्शन गुले, प्रतीक गुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि ती सगळी त्यांची गँग जी आहे, ही गँग गेली कशासाठी? तर ती खंडणी आपल्याला आठवतंय 29 नोव्हेंबरला मागितली तरी अजून मिळाली नव्हती. त्यामुळं 6 डिसेंबर म्हणजे साधारण 7-8 दिवसांनी सुदर्शन गुले तिथं माणसं घेऊन गेला की का देत नाही अजून आमची खंडणी म्हणून, आमची रक्कम का देत नाहीये म्हणून. आता अर्थातच त्यामध्ये आत सुनील शिंदे, नंतर ते थोपटे म्हणून जे आहेत, मगाशी मी त्यांचं नाव घेतलं, हे सगळे तिथे आत बसले असतील. समजा शिवाजी थोपटे आत कंपनीच्या आत असतील ऑफिसमध्ये. अर्थातच कंपनीला कंपाऊंड आहे, मग बाहेर आपण तो एरिया पण देखील व्हिडिओ व्हायरल झाला त्यात पाहिलेला आहे. आता तिथे काही गार्ड्स होते, त्या गार्ड्समध्ये अशोक सोनावणे म्हणून वॉचमन होते. ते वॉचमन म्हणून जे काम करत होते ते मुळातच मस्साजोग ग्रामस्थ, मस्साजोगचे गावकरी. आता त्या ठिकाणी हे सगळे गेले, हे काय गुंडपुंडच, यांनी गेटवर लाता मारल्या, बाहेरून शिवीगाळ केली, मग त्यात जातीवाचे पण शिवाय दिले असतील, कुठाय तुझा साहेब बोलव त्याला, असं तसं काय काय बोलले असतील. आता त्यावेळी त्याचं त्यांनी ड्युटी केली. तो म्हणाला बाबा तुम्ही आत फोन करा कंपनीतल्या साहेबांना, ते जर म्हणाले तर मी गेट खोलतो. पण ते झाल्यानंतर यांना राग आला आणि मग त्यांनी अशोक सोनावणे त्यांच्यासोबत आणखी 1-2 जण काही गार्ड्स असतील त्या ठिकाणी त्यांनाही देखील मारहाण केली. मग तिथून सुनील शिंदे आरडाओरडा काय बाहेर चाललाय म्हणून ऐकायला आले. अर्थात हे सगळं घडल्यानंतर आपल्या गावातल्या एका माणसाला त्या ठिकाणी मारहाण होते याची माहिती संतोष देशमुखांना पोहोचवली गेली. मग संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थ हे सगळे मिळून त्या स्पॉटवर गेले. आता तिथं गेल्यानंतर साहजिकच आहे, तो एक ग्रुप हा एक ग्रुप, यांच्यात बाचाबाची, मग हाणामारी, मग मारहाण झाली. त्यात कुठेतरी त्या प्रतीक गुलेच्या का काहीतरी कानाखाली कुठेतरी चापट बसली का काय झालं, त्याचा काहीतरी अनायसे दिवशी वाढदिवस होता आणि मग तो इगो हट झाला त्या प्रतीक गुले का काय ते, हे सगळं घडलं हे सगळं. आणि हे सगळं घडलं असलं तरी त्या ठिकाणी नंतर स्वतः धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू, बाबा आपला भाऊ तिकडे गेलेला आहे, नेमकं काय घडलंय. आता गावातच साधारण काय आपण ज्याला 1,500 उंबऱ्याचं गाव म्हणू आपण, अगदी 1,500-2,500 हजार तर ग्रामस्थ आहेत त्या गावामध्ये. आणि हे सगळे त्या ठिकाणी काय अगदी मुख्य माणसं, तरुण मंडळी तिथे गेली असतील. धनंजय देशमुखांना देखील कळलं, ते देखील त्या ठिकाणी घाईघाईनं आले. बरं त्यांनी येताना एक काय केलं महत्वाचं, केस पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलिसांना बोलवून घेतलं. पोलिसांची गाडी आली, सगळे 1-2 त्यांच्याबरोबर काय हवालदार कॉन्स्टेबल असतील, तोपर्यंत या आरोपींना बसून ठेवण्यात आलं होतं. मग यांना गाडीत घालण्यात आलं, गाडीत बसवलं आणि केस पोलीस स्टेशनला नेलं. आता अर्थात धनंजय देशमुख पण गेले, संतोष देशमुख पण गेले, तो अशोक सोनावणे गेला, कंपनीचे अधिकारी गेले, तिकडे नितीन बिक्कड म्हणतोय माझे देखील काही गार्ड्स होते ते देखील त्या ठिकाणी गेले, आमची पण तक्रार दाखल करून घेतली नाही वगैरे सगळं सांगितलं. आणि हे आरोपी होते. आता 10:30ला हे सगळं घडलं, 10:30, 11, 12च्या दरम्यान घडलं असेल. 1 वाजता, दुपारी 1 वाजता अशोक सोनवणे या ठिकाणी आपली फिर्याद दाखल करायला केज पोलीस ठाण्यामध्ये गेला. आता फिर्याद दाखल करायला तो गेलाय, पण त्याची फिर्यादच कोणी दाखल करून घेईना. 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजला, रात्रीचे 8 वाजले, 9 वाजले, 10:30 वाजले. हातापाया पडायला लागला तो, बाबा माझी तक्रार दाखल करून घ्या, अॅट्रॉसिटीची, मला जातीवचक शिवीगाळ झालेली आहे, मारहाण झालेली आहे, पण त्याची फिर्यादच दाखल करून घेतली नाही. आता या एवढा मोठा जो काही कालावधी मिळाला 8-9 तासांचा, या दरम्यान मग या सगळ्या आरोपींनी फोन फिरवले असतील. आता सुदर्शन गुले त्यातच, त्याचा आका विष्णू चाटे झालं, विष्णू चाटेनी फोन फिरवले असतील, कारण की तो मुळातच एका पक्षाशी त्या ठिकाणी संबंधित आणि त्याचा त्या केस पोलीस स्टेशनवर वर्चस्व. मग त्यांनी फोन केला असेल पोलिसांना आणि
त्या ठिकाणी फोन केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एक माणूस देखील पाठवून दिला. तो माणूस कोण होता? तर बालाजी तांदळे. आता या बालाजी तांदळेला त्या ठिकाणी तिथं पाठवण्यात आलं. बालाजी तांदळे हा कोरेगाव या गावचा माजी सरपंच, ज्यानं धनंजय मुंडे आमचं दैवत आणि वाल्मिक कराड आमचे नेते वगैरे असं काहीतरी लिहिलं होतं. हाच तो जो बालाजी तांदळे नंतर एस्टॅब्लिश झाला, पण सगळ्यात पहिल्यांदा एस्टॅब्लिश तो 6 डिसेंबरला झाला. आता तो त्या ठिकाणी गेला, लगबगीनं गेला. मग काहीतरी किरकोळ केस या आरोपींवर दाखल झाली, म्हणजे अॅट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही. बघा म्हणजे पोलीस कुठे चुकलेत. मुळातच 29 नोव्हेंबरला जर तक्रार दाखल करून घेतली असती खंडणीची, तर हे सगळे आरोपी आत होते, आत गेले असते, गुन्हा घडला नसता. 6 डिसेंबरला पण अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेतली असती, हे आरोपी आत गेले असते, पुढचा 9 तारखेचा गुन्हा घडला नसता. पण इथेही त्यांना मोकळीक दिली गेली. बालाजी तांदळेनं यांना टेबल जामीन दिला असं धनंजय देशमुख वारंवार सांगतात. बालाजी तांदळे मात्र डिनाय करतोय आणि परवाच मीडियासमोर त्यांनी प्रतिक्रिया दिली की जर मी अशी काही असा काही जामीन दिला असेल, त्याचा काही कागदपत्री पुरावा असेल, तर मी मुख्य आरोपी 9 तारखेच्या घटनेमध्ये व्हायला तयार आहे. आता त्या ठिकाणी जामीन दिल्यानंतर बालाजी तांदळेने हे सगळे आरोपी पुन्हा सुटले. मग नंतर पुढे काय घडलं आपल्याला माहिती आहे. 8 तारखेला सुदर्शन गुले आणि निलंबित तो राजेश पाटील पोलीस हे दोघेही आपल्याला कुठे दिसले? केज मधील एका हॉटेलमध्ये चहा घेताना. आणि नंतर त्याच रात्री नांदूर फाट्यावर तिथं हॉटेल जे आहे तिरंगा धाबा म्हणून, तिथं सुदर्शन गुले आणि त्याची सगळे चेले चपाटे त्यांनी प्लॅन केला. गावरान चिकन मागवलं, शिजवलं, खाल्लं, काय सगळं झालं ते. आणि पुढच्याच दिवशी म्हणजे 9 तारखेला त्यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केली. 9 तारखेला हत्या झाली, त्याचा गुन्हा दाखल झाला. पण 6 तारखेला जी अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे तो दाखल करण्यात आला नाही. शेवटी हा गुन्हा दाखल कधी झाला? 6 तारखेला घडलेला, 12 तारखेला म्हणजे 12 डिसेंबरला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. म्हणून तर आजच्या चार्जशीट मध्ये हे 3 दोषारोप पत्र वेगवेगळे दाखल करण्यात आलेले आहेत. एक हत्येचा 9 डिसेंबरचा, दुसरा 6 डिसेंबरचा अॅट्रॉसिटीचा आणि तिसरा 29 नोव्हेंबरच्या खंडणीचा. म्हणजेच 29 नोव्हेंबरला घडलेला गुन्हा दाखल झाला 12 डिसेंबरला आणि 6 डिसेंबरला पण घडलेला गुन्हा दाखल झाला 12 डिसेंबरला. मग वाल्मिक कराड एस्टॅब्लिश झाला. अर्थात पुढे आपल्याला सगळं माहिती आहे. आधी तो प्रतीक गुले, जयराम चाटे, महेश केदार सापडले. त्यानंतर मग तो विष्णू चाटे सापडला. मग कराड शरण आला. मग हे जे सगळे सुदर्शन गुले, सुधीर सांगळे सापडला. अजून कृष्णा आंधळे मात्र त्यात फरार आहे. म्हणजे या 3 तारखा अत्यंत महत्वाच्या, 28 मे, 29 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर. आता या 3 ठिकाणच्या तिन्ही घटनांचा जर व्यवस्थितरित्या अभ्यास करून या चार्जशीट मध्ये जर याची कुठे ना कुठेतरी धागेदोरे जोडले गेले असतील तर निश्चितपणे संतोष देशमुखांच्या केसमध्ये जान येईल एवढी खात्री बाळगायला हरकत नाही. पाहुयात टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.